नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोल विषयातल्या एका खूपच रंजक भागावर चर्चा करणार आहोत. विषय आहे लोकसंख्या, भाग 2. आपल्याकडे पाठ्यपुस्तकातले काही महत्त्वाचे अंश आहेत, पण आपण फक्त ते वाचणार नाही आहोत. आपण त्याचा एकदम सखोल अभ्यास करणार आहोत. कारण लोकसंख्येचे आकडे म्हणजे केवळ नंबर्स नसतात, त्यात खरं तर देशाच्या भविष्याच्या कथा दडलेल्या असतात. आज आपण बघणार आहोत की हे लोकसंख्या मनोरे म्हणजे काय आणि ते ते एखाद्या देशाचं भविष्य कसं काय सांगतात. शिवाय लोकसंख्या लाभांश नावाच्या एका मोठ्या संधीबद्दलही बोलणार आहोत, जी सध्या भारताच्या दारावर उभी आहे. आणि हो, लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जातात यामागची कारणं पण समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. नक्कीच. खूप छान सुरुवात केलीत. लोकसंख्या म्हणजे केवळ डोकी मोजणं नाही, ते एक जिवंत, धडधडणारं मानवी संसाधन आहे. कोणत्याही देशाचा विकास हा तिथल्या लोकांच्या क्षमतेवरच अवलंबून असतो. आज आपण याच मानवी संसाधनाची रचना, त्याची ताकद आणि त्याच्यासमोरची आव्हानं समजून घेणार आहोत. चला तर मग थेट वयोरचनेपासून सुरुवात करूया. आपल्या स्रोतांमध्ये लोकसंख्या मनोऱ्यांचे 3 वेगवेगळे आकार दिसतात: अ, आ आणि ई. हे मनोरे म्हणजे नक्की काय? हे एखाद्या बिल्डिंगच्या ब्लूप्रिंट सारखे आहेत का? तुम्ही जवळ पोचला आहात. खरं तर हे देशाच्या लोकसंख्येचे ब्लूप्रिंट आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. लोकसंख्या मनोरा म्हणजे एखाद्या देशातील लोकसंख्येचे वय आणि लिंगानुसार केलेले एक चित्र. या आलेखाच्या मध्यभागी वयोगट असतात आणि डावी उजवीकडे पुरुष आणि स्त्रियांची टक्केवारी दाखवलेली असते. अच्छा, म्हणजे एका चित्रात अख्ख्या देशाची लोकसंख्या दिसते. मग हा जो अ प्रकारचा मनोरा आहे, ज्याला विस्तारणारा मनोरा म्हटलंय, त्याचा अर्थ काय? त्याचा तळ खूप रुंद दिसतोय. बरोबर पकडलत. मुन्न तळ म्हणजे जन्मदर खूप जास्त आहे. भरपूर मुलं जन्माला येत आहेत. पण तुम्ही जसजसं वर जाल तसतसा मनोरा निमुळता होत जातो. याचा अर्थ लोकांचं आयुर्मान कमी आहे आणि वृद्ध लोकांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर. हा विकसनशील देशांचा मनोरा आहे, जिथे लोकसंख्या वेगाने वाढतेय, पण आरोग्य सुविधा अजूनही मर्यादित असतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आज आफ्रिकेतल्या अनेक देशांची किंवा काही वर्षांपूर्वीच्या भारताची स्थिती अशी असेल का, जिथे लोकसंख्या तर वेगाने वाढतीये, पण वैद्यकीय सोयीसुविधा तितक्या प्रगत नाहीयेत? अगदी अचूक उदाहरण आहे. आता दुसरा प्रकार पाहूया. ई, ज्याला स्थिरावलेला मनोरा म्हणतात. याचा आकार बघा, जवळजवळ एका सरळ स्तंभासारखा आहे. हो. याचा अर्थ असा की प्रत्येक वयोगटातील लोकांची टक्केवारी जवळपास सारखीच आहे. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही नियंत्रणात आलेले आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढ जवळजवळ थांबलेली असते. आणि तिसरा प्रकार आ, जो संकोचणारा आहे. याचा तर तळच अरुंद आहे आणि वरचा भाग फुगीर वाटतोय. हे जरा विचित्र आहे. हो, हे विचित्र वाटलं तरी अनेक विकसित देशांचं हेच वास्तव आहे. याला वृद्ध राष्ट्र म्हणता येईल. तळ अरुंद म्हणजे जन्मदर खूपच कमी झाला आहे. तरुण पिढीची संख्या कमी होतीये. आणि वरचा भाग रुंद म्हणजे वैद्यकीय सुविधांमुळे लोकांचं आयुर्मान वाढलंय आणि वृद्धांची संख्या खूप जास्त आहे. जपान, जर्मनी, इटली यांसारखे देश याच टप्प्यातून जात आहेत. म्हणजे हा संकोचणारा मनोरा एक प्रकारे धोक्याची घंटा म्हणायचा का? कारण काम करणारे हात कमी आणि अवलंबून असणारे ज्येष्ठ नागरिक जास्त, मग देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पेन्शनसारख्या योजनांवर प्रचंड ताण येत असणार. बरोबर, अगदी बरोबर. अशा देशांना त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षा प्रणालीवर प्रचंड खर्च करावा लागतो. त्यामुळे मनोऱ्याच्या आकारावरून आपण फक्त लोकसंख्येची रचनाच नाही, पण देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, आव्हानं आणि संधी या सगळ्याचा अंदाज घेऊ शकतो. तुम्ही संधी हा शब्द वापरलात आणि मला वाटतं इथूनच आपण लोकसंख्येचा लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड या संकल्पनेकडे येऊ शकतो. आपण पाहिलं की विस्तारणाऱ्या मनोऱ्यात तरुण खूप असतात. जर देशाने योग्य पावलं उचलली तर हाच मनोरा एका मोठ्या संधीत बदलू शकतो, बरोबर? अगदी. हीच तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा देशाच्या कार्यशील लोकसंख्येचे म्हणजे 15 ते 59 वयोगटातील लोकांचे प्रमाण अवलंबित लोकसंख्येपेक्षा म्हणजे 0 ते 14 आणि 60 वर्षांवरील लोकांपेक्षा खूप जास्त होतं, तेव्हा अर्थव्यवस्थेला विकासासाठी एक मोठी संधी मिळते. यालाच लोकसंख्येचा लाभांश म्हणतात.
या काळात देशावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी असते आणि कमावणारे हात जास्त. आपल्या स्रोतांमधल्या तक्ता क्रमांक 2.1 नुसार भारतात 2021 ते 2030 या दशकात कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. ही एक सुवर्ण संधी आहे, हे खरं आहे. पण जर आपण ह्या करोडो तरुण हातांना योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगार देऊ शकलो नाही तर हा लाभांश लोकसंख्येच्या आपत्तीत म्हणजे डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये बदलू शकतो. हीच तरुण पिढी निराश होऊन देशासाठी एक समस्या बनू शकते. तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. हा फायदा आपोआप मिळत नाही, तो मिळवावा लागतो. यासाठी शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल, आरोग्य सुविधांमध्ये गुंतवणूक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देणारी धोरणं आखावी लागतात. चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी याच संधीचं सोनं केलं आणि 30-40 वर्षात अविश्वसनीय आर्थिक प्रगती केली. भारताकडे आता ती संधी आहे. या अतिरिक्त मनुष्यबळाचा योग्य वापर करून आपण दरडोई उत्पन्न वाढवू शकतो आणि विकासाचा वेग अनेक पटीने वाढवू शकतो. आणि इथेच एक नैसर्गिक प्रश्न निर्माण होतो. जर या कार्यक्षम आणि महत्वाकांक्षी तरुण पिढीला त्यांच्या गावात किंवा शहरात संधी मिळाली नाही, तर ते काय करतील? ते शांत बसणार नाहीत, ते संधी शोधत दुसरीकडे जातील. आणि मला वाटतं इथूनच स्थलांतर या विषयाची सुरुवात होते, ज्याची आपल्या स्रोतांमध्ये रामप्रसाद, रितिका, सहमत आणि बबनराव यांच्या उदाहरणांमधून ओळख करून दिली आहे. एकदम बरोबर दुवा जोडलात. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने संधींच्या शोधात किंवा समस्यांपासून दूर जाण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. याची कारणं 2 प्रकारची असतात. एक म्हणजे अपकर्षण घटक किंवा पुश फॅक्टर्स, ओके. जे लोकांना आपलं मूळ ठिकाण सोडायला भाग पाडतात. म्हणजे जिथे काहीतरी नकारात्मक आहे, जे तुम्हाला बाहेर ढकलतंय. जसं की बबनरावांच्या गावात दुष्काळ पडला आणि त्यांना गाव सोडावं लागलं. बेरोजगारी, राजकीय अस्थिरता, नैसर्गिक आपत्ती ही सगळी अपकर्षण घटक झाली. अगदी बरोबर. आणि दुसरा प्रकार आहे आकर्षण घटक किंवा पुल फॅक्टर्स. हे असे घटक आहेत जे लोकांना एखाद्या नवीन ठिकाणाकडे चुंबकासारखं खिचून घेतात. नोकरीच्या उत्तम संधी, चांगलं शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा, सुरक्षित वातावरण. जसं रितिकाला अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली आणि ती तिकडे आकर्षित झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे साखर असते तिथे मुंगळे जमतातच. शहरांमधल्या संधी या साखरेसारख्या आहेत, ज्या गावाकडच्या लोकांना खेचून आणतात. खूप छान उपमा आहे. आणि या स्थलांतराचे परिणाम खूप दूरगामी आणि गुंतागुंतीचे असतात. ते दोन्ही प्रदेशांवर होतात. जिथून लोक जातात तिथेही म्हणजे देणाऱ्या प्रदेशात, आणि जिथे लोक येतात तिथेही म्हणजे घेणाऱ्या प्रदेशात. हे कसं? देणाऱ्या प्रदेशावर काय परिणाम होतो? तिथे तर लोकसंख्या कमी होते, म्हणजे ताण कमी व्हायला हवा. वरकरणी तसं वाटतं, पण ते इतकं सोपं नाही. देणाऱ्या प्रदेशातून बहुतांश वेळा कार्यशील पुरुष स्थलांतर करतात. त्यामुळे तिथे लिंग गुणोत्तरात मोठा बदल होतो. अच्छा. आपल्या स्रोतांमधलं केरळचं उदाहरण घ्या. तिथले अनेक पुरुष कामासाठी आखाती देशांत किंवा इतर राज्यांत जातात. त्यामुळे केरळमध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. 1084 स्त्रिया प्रति 1000 पुरुष. शिवाय त्या गावात किंवा प्रदेशात फक्त लहान मुलं आणि वृद्ध उरतात, ज्यामुळे तिथली सामाजिक रचनाच बदलते. आणि घेणाऱ्या प्रदेशाची तर वेगळीच कहाणी आहे. मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या शहरांवर सोयीसुविधांचा प्रचंड ताण येतो. घरांच्या किमती आकाशाला भिडतात, झोपडपट्ट्या वाढतात, पाणी आणि वाहतुकीचे प्रश्न गंभीर होतात. स्रोतांनुसार मुंबई शहराचं लिंग गुणोत्तर फक्त 832 आहे, कारण इथे रोजगारासाठी येणाऱ्या पुरुषांची संख्या प्रचंड आहे. हा एक प्रकारचा विकासाचा विरोधाभास आहे. बरोबर, पण याची एक सकारात्मक बाजूही आहे, जी आपण विसरता कामा नये. जेव्हा वेगवेगळ्या भागांतून, वेगवेगळ्या संस्कृतींमधून लोक एकत्र येतात, तेव्हा तिथे नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि सृजनशीलतेला वाव मिळतो. विचारांची देवाणघेवाण होते. हो, सिलिकॉन व्हॅली हे याचंच उत्तम उदाहरण आहे, जिथे जगभरातून आलेले लोक नवनवीन शोध लावतात. स्थलांतरामुळे शहरांना एक कॉस्मोपॉलिटन ओळख मिळते आणि आर्थिक विकासालाही चालना मिळते. तर आज आपण लोकसंख्येच्या विविध पैलूंचा एक प्रकारे प्रवासच केला. आपण पाहिलं की लोकसंख्या मनोरे हे देशाच्या भूतकाळ,
वर्तमान आणि भविष्याचा आरसा कसे आहेत. आपण लोकसंख्येच्या लाभांश नावाच्या भारतासमोरील एका मोठ्या संधी आणि त्याचवेळी धोक्यावरही चर्चा केली. आणि शेवटी या संधीच्या शोधात होणाऱ्या स्थलांतरामागील अपकर्षण आणि आकर्षण घटकांना समजून घेतलं. या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो, जो आपल्या स्रोतांमध्येही सूचित केला आहे. आज जे देश वृद्ध राष्ट्र बनले आहेत, जसे की जपान आणि जर्मनी, ते त्यांच्यासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवत आहेत. जर्मनीमध्ये ते 67 पर्यंत तर जपानमध्ये 70 पर्यंत नेण्याचा विचार आहे. चीननेही 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची योजना आखली आहे. कारण त्यांच्याकडे काम करण्यासाठी पुरेसे तरुणच उरलेले नाहीत. अगदी. आणि भारताला सध्या जरी लोकसंख्या लाभांशाचा फायदा मिळत असला तरी ही संधी कायम टिकणारी नाही. आजची तरुण पिढी 30-40 वर्षांनी वृद्ध होईल आणि आपलं आयुर्मानही वाढत आहे. मग भविष्यातला वृद्ध भारत कसा असेल? हा खूप महत्वाचा आणि विचार करायला लागणारा प्रश्न आहे. याचा अर्थ आजच्या तरुणाईने आणि धोरणकर्त्यांनी फक्त आजचा विचार करून चालणार नाही. आपण आपल्या लोकसंख्या लाभांशाचा उपयोग केवळ तात्पुरत्या आर्थिक विकासासाठी करायचा, की यातून एक अशी मजबूत सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था उभी करायची जी भविष्यातील वृद्ध भारताच्या गरजांचीही काळजी घेऊ शकेल? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या कृतीमध्ये दडलेलं आहे.